प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या मिनिस्ट्रीच्या द्वारे अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रभू अद्भुत काम करत आहे आणि म्हणून जर तुमच्या काही प्रार्थना विनंती असतील तर 9822172389 या नंबरवरती तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या, तुमच्या जीवनातल्या साक्षी या ठिकाणात पाठवू शकता. आणि म्हणून तुम्हाला एक उत्तेजन देतो. बरेच लोक या मिनिस्ट्रीच्या द्वारे आशीर्वादित होत आहेत. मागच्या दिवसामध्ये मला एक कॉल आला की त्याच्यामध्ये अनेक महिन्यांपासून बेडवरती गुडघ्यामुळे चालता न येणारे एक प्रिय बहीण, आणि तिनं कॉल करून सांगितलं की पाळक साहेब, मी थकले, मी हारले आणि मी अनेक उपचार केले, परंतु मला या गुडघ्यामुळे चालता येत नाही, माझ्यासाठी प्रार्थना करा. प्रभूला स्तुती असो. प्रार्थनेनंतर अवघ्या 8 दिवसामध्ये ते म्हटले, मी बेडवरून उठले आणि माझ्या गुडघ्यामध्ये प्रभूनं बळ दिलं आणि चालण्यासाठी शक्ती मला पुरवली. अशा अनेक साक्षी रोज अनेक लोकांच्या जीवनामध्ये घडत असतात. म्हणून तुम्हाला उत्तेजन देतो की तुम्ही या तुमच्या प्रार्थना विनंत्या 9822172389 या नंबरवरती पाठवाव्यात. त्याचप्रमाणे ही सेवा इंडिपेंडेंट सेवा आहे. कुठल्या चर्चच्या माध्यमातून सेवा केली जात नव्हती, केली जात नाही. तर मी स्वतंत्र अशा पद्धतीने सेवा करत आहे. सेवा पुढे जावी, आत्म्यांचं तारण व्हावं. तुम्ही जात नाही, परंतु तुमच्याद्वारे लोक देवाच्या राज्यामध्ये यावेत यासाठी मंथली, महिन्याला जर तुम्हाला काही आर्थिक सपोर्ट या मिनिस्ट्रीसाठी करायचा असेल तर 9822172389 9822172389 हा माझा फोन पे, गुगल पे नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही आपला दशांश आणि विशेष प्रकारचं दान, किंवा ज्याला मी असं म्हणेल देवाच्या राज्यामध्ये पेरण्यासाठी बी, तुम्ही या नंबरवरती पाठवू शकता. या मिनिस्ट्रीच्या द्वारे हजारो लाखो लोक प्रभूकडे वळत आहेत आणि म्हणून तुम्ही तुमचा सहभाग या मिनिस्ट्रीमध्ये नोंदवू शकता आणि देवाच्या राज्याला वाढण्यासाठी हातभार लावू शकता. आज प्रभूच्या वचनाकडे मी जात असताना देव वारंवार आमच्या जीवनामध्ये चमत्कार करतो. तर आमचा विषयच असा असणार आहे की प्रभू एका चमत्कारावर थांबत नाही, तर देव वारंवार चमत्कार करतो, परंतु त्या चमत्कारासाठी आम्ही तयार असलं पाहिजे. आता बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, काही लोकांना असं वाटतं परमेश्वराचं सामर्थ्य, त्याचा अनुग्रह हा ठराविक लोकांसाठी आणि ठराविक काळापुरता मर्यादित असतो. मुळामध्ये देवाचं दुसरं नावच चमत्कार आहे. जसं मी पाहतो की उत्पत्तीच्या पुस्तकात लिहिलं, पृथ्वी आकार विरहित आणि शून्य होती, देव बोलला आकाश हो आणि आकाश झालं. म्हणजे देवाला घडवण्यासाठी, बदलण्यासाठी, नवीन करण्यासाठी नेहमी आवडतं. परंतु जो विश्वास आम्ही प्रभूवरती ठेवतो आणि त्या विश्वासामध्ये चालत असताना कधी कधी आमचा विश्वास डळमळीत झाल्या कारणानं, किंवा आम्हाला आमच्याविषयी आणि देवाविषयीचा भरोसा नसल्या कारणानं आम्हाला असं वाटतं की चमत्कार एकदा घडला आणि त्यानंतर चमत्कार नाही. बरेच लोक आपल्या जीवनामध्ये येणारे अनेक चमत्कार, अनेक आशीर्वाद त्यांच्यामध्ये विश्वास नसल्या कारणानं ते गमावतात. आता एक वचन आपण वाचणार आहोत, त्यातनं तुम्हाला ते समजेल. मार्काचं शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय आणि त्याची 1 पासून 8 पर्यंतची वचनं आपण वाचणार आहोत. मार्काचं शुभवर्तमान 8वा अध्याय 1 पासून 8 पर्यंतची वचनं. काय म्हटलं या ठिकाणामध्ये, हा दाखला सांगताना की हा वृत्तांत लिहिताना प्रभू काय आमच्याकडनं अपेक्षित करते, आम्हाला कसं विश्वासामध्ये वाढवत आहे आणि आम्ही कशा पद्धतीने प्रभूकडे पाहावं या संबंधीचा हा वृत्तांत आहे. मार्काचं शुभवर्तमान 8वा अध्याय 1 ते 8 वचनं. त्या दिवसात पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय, त्या दिवसामध्ये पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता. त्यांच्याजवळ खायला काही नव्हते. त्यांच्याजवळ खायला काही नव्हतं. म्हणून येशूने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना त्यास म्हटलं, मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज 3 दिवस ते माझ्या बरोबर आहेत. त्यांच्याजवळ खायला काही नाही. मी त्यांना उपाशी घरी लावून दिलं. तर ते वाटेने कासावीस होतील. त्यांच्यातील कित्येक तर दुरून आले आहेत. त्यांच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिलं, येथे अरण्यात हे तृप्त होतील. इतक्या भाकरी कोठून आणाव्यात. त्यांनी त्यांना विचारलं, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत. ते म्हणाले 7.
नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्यास सांगितले. नंतर त्यानं लोकांना जमिनीवर बसण्यास सांगितले. त्या 7 भाकरी घेतल्या, 7 भाकरी घेतल्या, उपकार स्तुती करून त्या मोडल्या, वाढण्याकरता आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि त्यांनी त्या लोकांना वाढल्या. त्या लोकांना वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते. त्यावर त्यांनी आशीर्वाद देऊन तेही वाढण्यास सांगितलं. ते जेवून तृप्त झाले. उरलेल्या तुकड्यांचा 7 पाट्या त्यांनी भरून घेतल्या. तेथे सुमारे 4,000 लोक होते. मग त्याने त्यांना निरोप दिला. इकडं एक घटना, एक वृत्तांत, जसं 5 भाकरी 2 मासे याच्याद्वारे त्यांनी 5,000 लोकांना तृप्त केलं. आता पुन्हा एकदा शब्द त्या ठिकाणात वापरला गेला, पुन्हा एकदा. या पुन्हा एकदाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवायचंय. काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा आम्ही येशू ख्रिस्ताला, देवाला एका मर्यादित असणाऱ्या चाकोरीमध्ये अडकून ठेवतो. एकच चमत्कार, एकच आशीर्वाद. परंतु जर तुम्हाला कळलं, शास्त्रामध्ये असं लिहिलं, धार्मिक हा आशीर्वादाचं भांडार आहे, साठा आहे. म्हणजे देव तर आम्हाला आशीर्वादाचा साठा बनवू इच्छित आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे, आमची मानसिकता, आमची विचार करण्याची कुवत, आमची क्षमता जी, ती आमची क्षमता देवाला आणि आम्हाला मर्यादित बनवते. शास्त्र आम्ही वाचतो, परंतु शास्त्र वाचताना एक पवित्र धर्मग्रंथ, देवानं दिलेलं पुस्तक, व्यवहाराचं पुस्तक आणि कशा पद्धतीने मी वर्तन करावं या संबंधीचं पुस्तक, इतकं मर्यादित आम्ही त्याच्याकडे पाहिलेलं आहे. परंतु आम्ही पाहतो की जेव्हा दगडी पाट्या देवानं मोशेला दिल्या, त्या दगडी पाट्यांसोबत त्यानं काय केलं की तो म्हणतो, यहुदी लोकांना, इस्रायल लोकांना आज्ञा दे. या दगडी पाट्या म्हणजे 10 आज्ञा, त्याचप्रमाणे काठी आणि त्याचप्रमाणे हा मान्ना, हा तिन्ही गोष्टी या दर्शन मंडपामध्ये त्याने ठेवण्यासाठी. दगडी पाट्या म्हणजे देवाचं वचन, पवित्र शास्त्र. त्यानंतर म्हटलं मोशेची काठी, ज्या काठीच्या द्वारे त्यांनी चमत्कार केला. त्याचप्रमाणे रानामध्ये पाठवलेला मान्ना म्हणजे त्यांची व्यक्तिगत साक्ष. कोणती साक्ष? मिस्रातनं निघताना त्यांना खाण्यासाठी काही नव्हतं, तेव्हा देवानं मान्ना म्हणून सर्वोत्तम देवदूतांचं खाद्य त्यांना पुरवलं. 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आमचं आत्मिक जीवन या 3 गोष्टीवरती आधारित असलं. पवित्र शास्त्र आम्हाला आवश्यक आहे, ते जीवनाचं पुस्तक आहे, ते आम्हाला मार्गदर्शक आहे, पापापासून दूर राहण्यासाठी आवश्यक असणारं पुस्तक आहे. परंतु नुसतंच पापापासून दूर राहून एक प्रकारचं वृक्ष जीवन पण तुम्ही नाही जगू शकत ना. मी पाप करणार नाही, मी पाप करणार नाही, मी पाप करणार नाही. ठीक आहे, तुम्ही पाप, सगळ्यात उत्तम गोष्ट आहे पापापासून अलिप्त राहणं आणि स्वर्ग राज्यामध्ये स्वतःला तयार करणं. परंतु देव नुसतंच तुम्हाला त्या गोष्टीचा बोध करतो का? तो म्हणतो, रानामध्ये जो मान्ना मी इस्रायल लोकांना चारला, हा सुद्धा मान्ना तुमच्या मुलांना आणि तुमच्या वंशांना आणि तुमच्या पुढ्या पिढींच्या लोकांना तुम्ही समजावून सांगा की हा मान्ना प्रभूने आम्हाला रानामध्ये दिलेला आहे. हीच गोष्ट आहे. एक चमत्कार, एक साक्ष तुमच्या जीवनामध्ये घडली जाते, तेव्हा प्रभू त्या साक्षीला धरून ठेवत नाही. तो म्हणतो आणखीन काही चमत्कार मला करायचे, आणखीन काही चमत्कार. जसं फारोचे रथ आणि घोडे त्यानं समुद्रामध्ये बुडवले, हा चमत्कार केला. मग काय त्या चमत्कारानंतर त्याने चमत्कार थांबवले का? रानामध्ये त्या लोकांचा जीव कासावी झाला, पाणी मिळत नाही, तेव्हा खडकातनं त्यांनी पाणी काढून दिलं. म्हणजे दुसरा चमत्कार. बरं, दुसऱ्या चमत्कारापुरता तो थोडी थांबलेला आहे. त्यांच्या कपड्यांमध्ये चमत्कार केला, कपडे कधी फाटले नाहीत. त्यांच्या वाहनांमध्ये त्यांनी चमत्कार केला, त्यांची वाहनं किंवा त्यांच्या चपला कधी झिजल्या नाहीत. लेकरं वाढली तशी कपडे सुद्धा वाढले, त्यांना नवीन कपडे शिवण्याची गरज भासली नाही. एका पाठोपाठ एक चमत्कार देव करतो. म्हणून देवाला पाहताना वचन तुम्हाला पापापासून दूर ठेवतं, तर साक्ष तुम्हाला देवावरती विश्वास ठेवून मजबूतीने पुढे चालण्यासाठी मार्गदर्शन करते. म्हणून साक्ष पण तुमच्या जीवनात घडली पाहिजे, चमत्कार तुमच्या जीवनात घडला पाहिजे. पण हा चमत्कार घडणार कसा? आता वाचूया ते वचन बरं का. पहिलं वचन परत एकदा वाचूया म्हणजे आपल्याला समजेल. त्या दिवसात पुन्हा एकदा लोकांचा मोठा लोकसमुदाय, त्या दिवशी पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता. त्यांच्याजवळ खायला काही नव्हतं. म्हणून येशूने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटलं, मला या लोकांचा कळवळा येतो. कारण आज 3 दिवस ते माझ्या बरोबर आहे. त्यांच्याजवळ खायला काही नाही.
मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर मी उपाशी त्यांना घरी लावून दिलं तर ते वाटेने कासावीस होते. वाटेत कासावीस होतील. त्यांचे ते कित्येक तर दुरून आलेले आहेत. कित्येक लोक दुरून आलेले आहेत. त्यांच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले. शिष्यांनी त्याला उत्तर दिले, येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्या. अरण्यात तृप्त होतील एवढ्या भाकरी कुठून आणाव्यात. त्याने त्यांना विचारले, आणि त्यांना विचारलं, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत. तुमच्याजवळ किती भाकरी आहेत. म्हणाले 7. ते म्हणाले 7. नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसवण्यास लोकांना जमिनीवर बसण्यास सांगितलं. 7 भाकरी घेतल्या. 7 भाकरी घेतल्या. उपकार स्तुती करून त्या मोडल्या. वाढण्याकरता आपल्या शिष्यांजवळ दिल्या. आता इकडं हा जो वृत्तांत आहे इथं असं म्हटलं, पुन्हा एकदा लोक येशूच्या जवळ गर्दी करून जमले. लक्षात ठेवा, आमच्या जीवनामध्ये वारंवारता असणं फार गरजेचं आहे. चमत्कार जर घडवायचा आहे, देवाच्या आशीर्वादाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे, साक्षीचा अनुभव तुम्हाला घ्यायचा, तर वारंवार तुम्हाला प्रभूकडे यावं लागणार आहे. 5 भाकरी 2 मासे खाऊन ते लोक घरात नाही बसले. आता इथं पण एक घटना घडली. जेव्हा 5,000 लोक डोंगरावरती एकत्र जमले, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं 5 भाकरी 2 माशाच्या द्वारे त्या 5,000 लोकांना तृप्त केलं. परंतु त्या ठिकाणी आता दुसऱ्यांदा लोक आले, त्यावेळेस भाकरी वाढल्या होत्या, मासे पण वाढलेले होते. म्हणजे देवाला वाटलं की 5,000च्या ऐवजी 10,000 लोक यावं, जास्त लोक यावेत. येशूची अपेक्षा जास्त लोकांनी चमत्काराचं भागी बनावं. कान देऊ नाही का? जेव्हा प्रभू तुमच्याकडे पाहतो ना, तेव्हा देवाला वाटतं की आणखीन लोकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद यायला पाहिजे. परंतु घडलं काय? पहिल्यांदा 5,000 लोक जमले, इकडे येशूनं आशीर्वाद वाढवले, आणि आशीर्वाद वाढवल्यावर शास्त्र सांगतं आशीर्वाद घेण्यासाठी लोक कमी पडले. 1,000 लोक त्या ठिकाणामध्ये गैरहजर होते. त्या 1,000 लोक त्या डोंगरावरती पुन्हा एकदा वचन ऐकण्यासाठी आले नव्हते. म्हणजे 1,000 लोकांनी आपल्या जीवनातला आणखीन एकदा चमत्कार होणार होता तो गमावलेला आहे. काय त्या लोकांपैकी तुम्ही आहात का? एक चमत्कार घेऊन तुम्ही आपल्या घरी थांबला, एक चमत्कार घेऊन तुमच्या आत्मिक जीवनाची वाटचाल करण्यासाठी तुम्ही थांबला. आज प्रभू तुम्हाला पुन्हा एकदा जाग करते. माझ्या प्रिय भावा, माझ्या प्रिय बहिणी, आज प्रभू तुमच्याशी बोलत असताना तो म्हणतो त्या जमावाकडे जा, जो जमाव देवाचं वचन, येशूचं वचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा त्या डोंगरावरती गर्दी करून थांबले. होय, त्यांच्याकडे काही नाहीये. काही असताना येशूकडे जाणं वेगळं, परंतु काही नसताना येशूकडे येणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी प्रभूकडे आलेलात? कदाचित त्या लोकांच्या डोक्यामध्ये ते विचार नसतील का आता त्यांचा जीव कासावी झाला असं येशूनं पाहिलं, असं त्या ठिकाणात लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे भाकरी नव्हत्या. म्हणून येशू म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्वजण मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. त्यांच्याकडे भाकर नाहीये, त्यांना विसाव्याची गरज आहे. आज देवाचं वचन ऐकताना तुम्ही देखील तुमच्याकडे भाकर नसलेली व्यक्ती असाल, तुमच्याकडे नोकरी नाहीये, कामकाज करण्यासाठी तुमच्याकडे साधन नाहीये, तुमचा बिझनेस त्या ठिकाणामध्ये नाहीये, परंतु तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी बसलेले आहात. आणि जर तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी बसलेले आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, ज्याचं तुम्ही ऐकत आहात तो तुमची काळजी घेणारा आणि वारंवार तुमच्या जीवनात चमत्कार घडवणारा देव आहे. आज जे वचन ऐकत आहे त्यांना माझा प्रश्न, काय तुमचा पहिला चमत्कार अजून पण घडलेला नाही का? का चमत्कार तुमच्या जीवनात घडला नाही? याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. गर्दीमध्ये पुष्कळ लोक येशूच्या मागे चाललेले होते, परंतु वाटेमध्ये एक रक्तस्रावी स्त्री तिचा पहिला चमत्कार अनुभवण्यासाठी जे तिच्या मुखातला शब्द होते, मी जाते आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि बरी होते. काय शब्दामध्ये तिने कशा पद्धतीने शब्दाची गुंफण केली, कशा पद्धतीने आपल्या विश्वासाची मजबूती केली. ती लोकांबरोबर थांबली नाही आणि चालणाऱ्या लोकांबरोबर थांबली नाही, तर ती म्हणते माझा प्रभू जो चमत्कार करणार आहे, आज मला त्याच्या चमत्काराचा अनुभव घ्यायचा. इकडे गर्दीमध्ये जी गर्दी डोंगरावरती देवाचं वचन ऐकण्यासाठी जमलेली होती. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभूचं वचन ऐकण्यासाठी गर्दी करताना तेव्हा चमत्काराला तुमच्या जीवनामध्ये सुरुवात होते. देव म्हणून तर त्या ठिकाणात प्रभूने आज्ञा दिली, मंडपामध्ये 3 वस्तू ठेव. एक 10 आज्ञा असणाऱ्या दगडी पाट्या, दुसरी गोष्ट काठी आणि तिसरी गोष्ट मानना. 10 आज्ञा म्हणजे प्रभूचं वचन आहे. प्रभूचं वचन, दगडी पाट्या काय सांगतात तुम्हाला? रानामध्ये देवाने मानना दिला. हे देवाचं वचन तुम्हाला काय सांगतं? प्रभूनं अनेक लोकांच्या जीवनात चमत्कार केले. विधवेचा मुलगा जिवंत केला. काना गावामध्ये द्राक्षरस संपल्यावर येशूनं त्या ठिकाणामध्ये जाऊन आणि द्राक्षरस, नवीन द्राक्षरस निर्माण केला, चवदार द्राक्षरस निर्माण केला. किती चमत्कार आहे. डोंगरावरती 5,000 लोकांना त्यांनी तृप्त केलं.
4,000 लोकांना तृप्त केलं त्यांनाही, आणि 7 भाकरी आणि काही मासे त्या प्रभूनं पुरवलेले. किती चमत्कार आहे. कुबड्या स्त्रीचा आम्ही पाहतो की तिचं कुबड त्यानं घालवलेलं आहे. गरशेखराच्या प्रांतामध्ये ज्याच्यामध्ये 6,000 भूत होती त्याही मनुष्याला त्यांनी सुटका दिलेली आहे. याईराची कन्या मेलेली होती आणि येशूने तिला जिवंत केलं. साक्षीचा ढीग आहे या ठिकाणामध्ये. काय सांगतं शास्त्र तुम्हाला? नुसतं येशूने चमत्कार केला नाही, तर ज्या पौलानं ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठी फरमान घेऊन निघाला, परंतु येशूने त्याला दर्शन दिलं. आणि हाच पौल जेव्हा ख्रिस्ताचा पाईक बनला, ख्रिस्ताचा शिपाई बनला, आणि तो वचन सांगत असताना बायबल सांगतं एक व्यक्ती खिडकीतनं पडला आणि झोपेमध्ये पडलेला असताना तो मेला आणि पौलाने येऊन त्याला जिवंत केलं. का तर पौलामध्ये ख्रिस्त होता. म्हणजे इथं आम्ही पाहतो की या ठिकाणामध्ये येशू मला प्रोत्साहित करतो, अरे माझा चमत्कार वाहणारे लोक तुम्ही, जर तुमच्यामध्ये मी आहे तर नक्कीच तुमच्यामध्ये चमत्कार घडेल. परंतु आज आमच्यामध्ये येशू कसं काय आम्ही त्याला आमच्यामध्ये घेणार आहोत? बऱ्याच लोकांना असं वाटतं पाणी तेल याच्याद्वारे येशूला आम्ही आमच्यामध्ये घेऊ. नाही हो, तुमची ती श्रद्धा, तुमचा तो विश्वास. परंतु या विश्वासाला प्रभावीपणे आणि काम करण्यासाठी जर पूरक गोष्ट कोणती असेल तर देवाचं वचन. तुझं वचन माझ्या अंतःकरणामध्ये मी साठवेल, तुझं वचन माझ्या हृदयामध्ये साठवेल. ज्या पद्धतीनं येशूनं लुसिफरला वचन काढून हरवलं, आज आम्हाला त्या वचनाची गरज आहे. का? वचन जर तुमच्याकडे असेल तर हे वचनच काम करणार आहे, वचनच काम करणार आहे. एलियाचा दुष्काळाची परिस्थिती असताना एलियानं प्रार्थना केली आणि पावसाला सुरुवात झाली. आता दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला या वचनाची गरज आहे, या वचनाची तुम्हाला गरज आहे. जर त्या वचनावरती तुम्ही विश्वास ठेवाल तर प्रभू काम करणार आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत. परवा कोणी एका सिस्टरनं आणि मला कॉल करून सांगितलं की पास्टर पोर्टल, त्या ऑनलाईन पोर्टलवरती आणि मला माझा फॉर्म भरायचा आहे, परंतु ते पोर्टलवरती आणि जे लिंक आहे त्या लिंक क्रॅश व्हायला लागलेले आहेत आणि आता त्या काम करत नाही. पण तुमच्या अनेक साक्षी मी ऐकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये देव सगळ्या प्रार्थनेची उत्तर देतो. तर ह्या पोर्टलवरती असणारं अडकण दूर व्हावं आणि पटकन माझा फॉर्म भरला असं तिने सांगायला आणि मी प्रार्थना करायला, आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणामध्ये ती ऑनलाईन आणि त्या ऑनलाईनवर तिचा फॉर्म भरला गेला. साधी गोष्ट आहे, पण देव चमत्कार करतो. त्याला वाटतं की माझ्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवावा, त्याला वाटतं माझ्या लोकांना आणि कृपा चमत्कारासाठी सगळ्या गोष्टीच्या बाबतीत त्यांनी मला विश्वासू राहावं. पुन्हा एकदा चमत्कार, गर्दीमध्ये पुन्हा एकदा चमत्कार. लक्षात ठेवा, देवाला वारंवार तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करायला आवडतो. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देवाला तुमच्या गरजा सुद्धा माहिती आहेत. काय गरजे आणि कोणत्या तुमच्या गरजा. आता तुम्ही म्हणता जर देवाला आमच्या गरजा माहिती आहे तर देव आमच्या गरजा मागण्याच्या आधी का पूर्ण करत नाही? सांगतो त्याचं कारण. न मागता देवाने आदामाला एदेन बाग देऊन टाकली आणि त्याने एका फळाच्या मोबदल्यामध्ये ती बाग घालून टाकली. आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मागावं लागेल. म्हणून येशूने प्रार्थना करताना कशा पद्धतीने प्रार्थना करावी याच्या संबंधानं सांगितलं. मागा म्हणजे मिळेल, ठोका म्हणजे उघडेल, शोधा म्हणजे सापडेल. त्यानं सांगितलं आता प्रार्थना करण्याची पद्धत तुम्हाला मागावं लागेल. आणि कधी कधी मागून पण मिळणार नाही, मग तुम्हाला ठोकावं लागेल. उपवास, प्रार्थना, देवाच्या घरामध्ये जाणं, त्याग करणं. मागा म्हणजे मिळेल, ठोका म्हणजे उघडेल. आता कसं ठोकणार आहे तुम्ही? उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे ठोकणार आहे. वारंवार प्रार्थना करून तुम्ही ठोकणार आहे. जी अन्यायी राजा संबंधानं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं गेलं. एक राजा अन्यायी होता, तो कोणाची कैफियत घेत नव्हता. परंतु एक स्त्री वारंवार त्या राजाच्या दरबारामध्ये जाऊन बेल वाजवत होती. राजानं कंटाळून शेवटी तिचं बेल वाजवणं, त्याचा त्रास सहन तिला झाला नाही. शेवटी त्या बाईला त्यांनी दाद विचारली. अन्यायी राजा संबंधाने देवानं सांगितलं. मग आमचा देव तर न्यायी देव आहे. तुम्हाला पण वारंवार देवाकडे मागितलं पाहिजे. एकदा प्रार्थना करून तुम्हाला नाही सोडता येणार नाही. चमत्कार घडण्यासाठी वारंवार प्रभूकडे तुम्हाला यावं लागणार आहे. जोपर्यंत वारंवार प्रभूकडे तुम्ही मागत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात ते चमत्कार पुन्हा एकदा कधी घडणार नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देव वारंवार चमत्कार करणार आहे. आणखीन एका चमत्काराची वाट तुमच्या जीवनामध्ये आणि तुम्हाला पाहायची आणि तुम्हाला अनुभवायचं. कारण प्रभूला आणखीन एक चमत्कार तुमच्या जीवनामध्ये करायचं. जर अब्रामाच्या बाबतीत काय घडलेलं आहे? अब्राम सोनं, रूप, उंट, गाढवं यांनी संपन्न झाला म्हणून अब्रामानं आता काय थांबवलं का? सगळं देवाने सगळं काही मला दिलेलं आहे. कटोरीच्या द्वारे अब्रामाकडे संतती होती. मग अब्राम म्हटला का ठीक आहे, आता कटोरीची संतती, आता मला दुसऱ्या संततीची गरज नाही. तो म्हणतो हगारेला, तो म्हणतो सारेला तो आशीर्वादित कर, सारेपासून मला मुलगा दे. कटोरीच्या संततीचं काय झालं?
अब्राम सारेचा विचार करतो, म्हणजे त्याला त्याच्या आत्मिक जीवनामध्ये आणखीन एक आशीर्वादाची गरज आहे. सोनं, रूप, उंट, गाढवं सगळ्यांनी संपन्न असणारा अब्राम वयाच्या 80 वर्षाचा असताना, 90 वर्षाचा असताना प्रभूकडनं अपेक्षा करतो, 80 वर्षाचा असताना प्रभूकडनं अपेक्षा करतो, आता मला वारसदार दे. हा त्याची चमत्काराची भूक आहे. प्रिया, तुम्हाला चमत्काराची भूक लागली पाहिजे. प्रभूनं माझ्यासाठी काहीतरी चांगलं योजून ठेवलं, ते मला मिळायलाच पाहिजे, मला अनुभवायला पाहिजे. आहे त्याच्यामध्ये का मर्यादित राहता तुम्ही? विधवा शेवटची भाकर खाऊन मरून जाणार होत. विधवेच्या घरातली शेवटची भाकर, मला वाटतं ते वचन आपण वाचा, दुसरे राजे आणि 4 अध्याय 12 ते 16 वचन वाचा. दुसरे राजे 4 अध्याय 12 ते 16 वचन काय त्या ठिकाणामध्ये सांगितलं वाचूया. दुसरे राजे 4 अध्याय 12 ते 16 वचनामध्ये कसं वारंवार त्या ठिकाणामध्ये परमेश्वर आम्हाला चमत्कार देऊ इच्छितो. काय घडले वाचूया त्या ठिकाणात. त्यानं आपला सेवक गेहजी याला म्हटलं, त्या शूनेमकर्णीला बोलावून त्याने तिला बोलावलं आणि ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली. तो त्या सेवकाला म्हणाला, तू तिला म्हण, तू आमची काळजी घेण्यास एवढी तत्परता दाखवली, तुझ्यासाठी मी काय करावं? राजाकडे किंवा सेनापती. इकडं ज्या पद्धतीने अलिशा तिला विचारतो की तू आमच्यासाठी एवढी तत्परता दाखवली, चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडावा, एका पाठोपाठ दुसरा चमत्कार, वारंवार तुमच्या जीवनामध्ये देवाला चमत्कार करायचा, आशीर्वादाचा साठा तुम्हाला बनवायचा, पण त्याच्यासाठी शूनेमकरांची तत्परता तुमच्यामध्ये आहे का? हा मोठा प्रश्न आहे. आमच्याकडे ती लगबग, प्रभूसाठी आमच्या अंतःकरणामध्ये भूक आणि ताण. हा तुम्ही लंगड्याचं बाई भरपूर सांगाल. आता त्या बाईकडे पण पुष्कळ कारण असतील सांगायला. तिने नाही कारण सांगितलं, ती म्हणजे अलिशा आपल्या घरात यायला पाहिजे, बस. नवऱ्याला बोलवलं, समजावून सांगितलं, घरावरती एक खोली बांधायची आणि या खोलीमध्ये अलिशाला म्हणजे देवाच्या सेवकाला आणून ठेवायचं. तुमच्या जीवनात देवाच्या सेवकाचं महत्व तेवढंच आहे. काही लोकांना देवाच्या सेवकाचं महत्व आपल्या जीवनामध्ये नाहीये. देव त्याच्या सेवकाच्या द्वारेच तुमच्या घराला आशीर्वादित करत असतो. म्हणून त्यानं सांगितलं, कोणी माझ्या सेवकाला, कोणी माझ्या दासाला प्याला भर पाणी दिलं तर आपल्या प्रतिफळास मुकणार नाही. कधी कधी तुमचे आशीर्वाद, दुसरा एखादा मोठा चमत्कार तुमच्या जीवनामध्ये तेव्हा घडतो जेव्हा सेवकासाठी पाण्याचा ग्लास, सेवकासाठी, जसं त्या स्त्रीनं घराच्या धाब्यावरती अलिशाला घर बांधून दिलं, खोली बांधून दिली आणि त्या ठिकाणात तो राहिला, असं लिहिलं शास्त्रामध्ये. काही सेवक तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येणारे सेवक आहेत. त्या सेवकांच्या आणि गरजा तुम्हाला पूर्ण करता आल्या पाहिजे. जसं ती म्हणती रस्त्यानं जातो, पण या सेवकाला राहण्यासाठी घर नाही, आणि ती म्हणती याला आपण खोली बांधून देऊ. रस्त्यानं जाताना मला दिसतो, उन्हाच्या ताणामध्ये तो फिरतो आणि त्याला आता घर मला बांधून द्यायला पाहिजे. आणि तिने त्याला घर त्या भागामध्ये आल्यावर, याचा अर्थ असा नाही की अलिशाकडे घर नव्हतं, तो कुठं राहील, कसं राहील, प्रभू त्याची तजवीज करून ठेवतो. त्याला नव्हतं स्वतःचं घर, विधवेच्या घरात राहिला. एलिया 3.5 वर्ष तिचा आणि दुष्काळ पडल्यानंतर तरतूद करून ठेवलेली. ती आई विधवेनं एलियाला आपल्या घरामध्ये आले. या ठिकाणी आम्ही पाहतो की जसं या शूनेम या ठिकाणच्या थोर स्त्रीनं, हिने सुद्धा अलिशाला आपल्या घराच्या वर खोली बांधून ठेवली. काय तुमच्या घरामध्ये देवाच्या सेवकाचं महत्व आहे का? तुमच्या घरामध्ये देवाचा सेवक, ज्याला देवानं निवडलं आणि जो आशीर्वादाचं कारण आहे, ज्याच्या ठाई देवानं आत्मा घातलेला, ज्याच्या ठाई देवानं सामर्थ्य घातलेलं आहे, आणि तो व्यक्ती जसं डोंगरावरती शिष्यांना ते महत्व समजलं. 5 भाकरी 2 मासे त्या मुलाकडे होते आणि त्या मुलानं 5000 लोकांना तृप्त केलं. आता शिष्य सुधारले, शिष्यांमध्ये बदल झाला. त्यांना वाटलं आम्ही पण आता आशीर्वादाचं कारण बनलं पाहिजे. जसा एलिया बनला, जसा अलिशा बनला, आता शिष्य सुद्धा बनले. आणि स्वतः येशू तर आशीर्वादाचा स्रोत होता. काना गावात गेल्याबरोबर त्यानं आपला आशीर्वाद त्या लग्नाला देऊन टाकला. तुम्ही आशीर्वाद देणारे लोक बना. तुमच्याद्वारे लोक आशीर्वादित व्हायलाच पाहिजे. हा माझा संदेश मागच्या वेळेस एका एपिसोडमध्ये मी टाकले. तेव्हा तुम्हाला त्याच्यासाठी घडवलेले. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही सक्षम नसाल, पण देव एका सक्षम व्यक्तीला तुमच्याकडे पाठवत असतो. जसं या स्त्रीचा वांसपणा घालवावा, तिला लेकराचा आशीर्वाद द्यावा, म्हणून देवानं अलिशाला तिच्या घरामध्ये पाठवलं. लक्षात ठेवा, त्या बाईची खोली नाही, अलिशा बऱ्याच ठिकाणी राहत होता. अलिशाला घराची गरज नव्हती, पण त्या बाईला आशीर्वादाची गरज होती. सेवकाला
तुमच्याकडनं आशीर्वाद मिळतील या भावनेत राहू नका. सेवकाकडनं तुम्हाला आशीर्वाद मिळतील हा तुमचा विश्वास असला पाहिजे, ही तुमची श्रद्धा असली पाहिजे. आणि प्रभूनं त्याच्यासाठीच तुमचे विचार बदलण्यासाठी हे देवाचं वचन पाठवले. आम्ही पाहतो आलिशा त्या बाईच्या घरामध्ये गेला आणि आलिशानं तिला प्रश्न केला. फुकट नाही राहिला तिच्या घरामध्ये. चला आता मी तिच्या घरातला पाहुणचार घेतो. त्याला माहितीये मला प्रभूने इथं कशासाठी पाठवलं, काय कारण आहे प्रभूने या घरामध्ये पाठवण्याचा उद्देश काय आहे. ज्या ठिकाणामध्ये देव त्याच्या सेवकांना त्याच्या लोकांना पाठवतो, ज्या योसेफाला देवानं स्वप्न दिलं, दृष्टांत दिलं, 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील, 11 सूर्य चंद्र 11 तारे सूर्य चंद्र तुला नमन करतील. तेव्हा देवाकडे त्याची प्रोव्हिजन आहे. याला तो मिस्रामध्ये घेऊन जाणार आहे, मिस्र याच्याद्वारे आशीर्वादित होणार आहे आणि मिस्रातले आशीर्वाद त्याचे गणगोत, त्याचे नातेवाईक, त्याचे प्रिय लोक, त्याचे भावंड हे त्या आशीर्वादाचा भाग बनतील. त्याच्यासाठी त्याला मिस्रामध्ये जावं लागलं. आता योसेफ गेला म्हणजे आशीर्वाद तिथून गेले. कुठून आशीर्वाद गेले? मिस्रात, इस्रायलमधनं आशीर्वाद कुठे गेले? मिस्रामध्ये गेले. मला परवा एका सोलापुरातल्या सिस्टरांचा मला फोन आला. ते म्हणले पाळक साहेब तुम्ही सोलापुरातनं गेल्यापासून आमच्या जीवनातले सगळे आशीर्वाद निघून गेलेले आहेत. आम्ही कर्जबाजारी झालो, आमच्याकडे अडचणी निर्माण झालेल्या आहेत, आमचं आत्मिक जीवन आणि कमकुवत पडलं. निश्चितच आहे, एक सेवक देवाला एका ठिकाणासाठी पाठवतो, त्याला तिथं आशीर्वादित करून ठेवलेलं असतं आणि तो गेल्याबरोबर ते आशीर्वाद निघून जातात. म्हणून आम्ही पाहतो चमत्कार घडण्यासाठी वारंवार प्रभूकडे येणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाकडे तुमचं लक्ष पूर्ण गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की स्तोत्र 139 आणि त्याच्या 2 वचनामध्ये काय म्हटले आपण वाचूया. स्तोत्र 139 आणि त्याचं दुसरं वचन काय प्रभूचं वचन आम्हाला सांगतं. स्तोत्र 139 आणि त्याचं दुसरं वचन. माझे बसणे व उठणे तू जाणतो, तू दुरून माझे मनोगत समजतो. दुरून माझे मनोगत समजतो. तू माझे चालणे व निजणे बारकाईने पाहतोस. तू माझे चालणे व निजणे बारकाईने पाहतोस. माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. इकडं काय म्हटलं माहिती का? देव आमचं मनोगत म्हणजे आमच्या मनातल्या इच्छा, आमच्या मनातल्या भावना, आमच्या मनातल्या प्रार्थना, देवाविषयी असणारी आमची श्रद्धा, देवाप्रती असणारं आमचं प्रेम, म्हणजे चालता बोलता उठता बसता जे विचार तुम्ही करता ना त्या विचारांमध्ये प्रभू आहे. तो तुमच्या विचारांचं निरीक्षण करतो. तो तुमच्या स्वभावाचं, तुमचं बसणं, तुमचं उठणं, तुमचं चालणं, तुमचं बोलणं, म्हणजे तुमचे सगळे आशीर्वाद कुठं कशाने निघून जातात? तुमच्या चालण्यानं, तुमच्या बोलण्यानं, तुमच्या निजण्यानं, तुमच्या उठण्यानं, तुमच्या बसण्यानं. म्हणून स्तोत्र 1 मध्ये तो म्हणतो धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर अहोरात्र परमेश्वराच्या शास्त्रामध्ये रमतो. शुनेम या ठिकाणच्या थोर स्त्रीचं मनोगत आलिशानं जाणलं. अब्रामाचं मनोगत यहोवा देवानं देवदूतांच्या द्वारे जाणलं. तुमचं सुद्धा देव मनोगत जाणतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मनातली जी भावना आहे ना ती भावना फक्त एकच असली पाहिजे, प्रभूला काय पसंत आहे ते माझ्यातून घडलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणामध्ये शुनेम 4थ्या अध्यायामध्ये, दुसरे राज्य 4थ्या अध्यायात 12 ते 16 वचनामध्ये तुम्ही पाहाल तर तिथं असं लिहिलं की त्या स्त्रीनं आलिशासाठी आपल्या घरामध्ये 4 वस्तू ठेवल्या. का? ती म्हणते आलिशा माझ्या घरामध्ये राहणार आहे, तर आलिशाला आवश्यक असणाऱ्या वस्तू माझ्या घरात असल्या पाहिजे. आलिशा तसं नाही राहणार तुमच्या घरात. कसंही तुम्ही प्रभूला नाही आपल्या घरात ठेवणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जसं पाहिजे तसं प्रभूला तुम्ही नाही ठेवणार आहे. याकोबाच्या विहिरीवरती प्रभू येशू ख्रिस्त शंभरोनी स्त्रीला म्हणतो, तू मला पाणी मागितलं असतं, मी तुला असं पाणी दिलं असतं, तुला पुन्हा कधी तहान लागली नसती. तिला त्याच्यासाठी घागर टाकावी लागणार आहे. का? तर हे पाणी घागरीने येणार नाही, हे पाणी वाहणारं पाणी. येशू म्हणतो, अहो तहानिल्यांनो तुम्ही सर्वजण जलाशयाकडे, पैका असलेले पैका नसलेले माझ्याकडे या. तो यशाच्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे या, मी तुम्हाला फुकट देईल. द्राक्षरस आणि दुधाचा सौदा फुकट करा. आता तो येशू ख्रिस्त स्वतः जरा आहे. घागरीची त्याला गरज नाहीये. हिच्याकडची जी घागर आहे ही घागर तिला पापाकडे घेऊन जाते. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला जरा तिला पापातनं शुद्ध करणारा आणि पुन्हा कधी तहान न लागणारा तो जरा. आणि म्हणून तिला तिथं तिची घागर टाकावी लागणार. आणि त्याचं तिचं मनोगत प्रभूला माहिती होतं. तिच्या अंतःकरणातली भावना तिला ठाऊक होते. होय तिने पाप केलं निश्चितच आहे, पण पाप करणारे कोणीतरी तिच्या सोबत होते ना, कोणीतरी पापाला तिला प्रोत्साहन देणारे लोक तिच्या बरोबर होते ना. आणि मग आम्ही पाहतो की ते पापाचं प्रोत्साहन, पापाला मदत करणारे लोक
आता येशूने येऊन तिच्यातलं पाप काढलं म्हणजे तिला बदलण्याची इच्छा होती, पण बदलणारा योग्य मार्गदर्शक तिच्याकडे नव्हता. पाप करायला सगळे असतात, पण मार्गदर्शन करायला कोणी नसतं, हे लक्षात ठेवा. म्हणून लोकांकडे पाहून पण तुम्ही आशीर्वादित कधी होणार नाही. आशीर्वादित होण्यासाठी प्रभू जे सांगतो ते तुम्ही करा. लोक तुम्हाला मिसगाईड करतील, लोक तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करेल. कारण बायबल सांगतं, एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला कधीच वाट दाखवू शकत नाही. जगात सगळे आंधळे आहेत, कुणालाच मार्ग ठाऊक नाही. ज्या मार्गाने ते चाललेत त्या मार्गानं ते ठेचकाळणार आहेत, पडणार आहेत, नाश त्यांचा होणार आहे. पण खरा मार्ग जो आहे तो जीवनाचा मार्ग, आणि तो मार्ग देवाच्या वचनात सांगितलेला आहे. म्हणून या पौलाला तो मार्ग समजला आणि पौल म्हणतो, आता तुम्ही माझ्या मागे या. ख्रिस्ताच्या मागे चालायचं. ख्रिस्ताच्या मागे चालणाऱ्या लोकांचं जीवनामध्ये आम्ही पाहतो की तो पुन्हा एकदा चमत्कार करतो, वारंवार चमत्कार आहे. मग कसा चमत्कार घडणार आहे की त्यांच्याकडे खायला काही नव्हतं असं लिहिले त्या ठिकाणी. प्रभूला तुमची परिस्थिती माहिती आहे, तुमच्याकडे काय नाही. तुमच्याकडे नोकरी नाही, तुमच्याकडे लेकरं नाहीत, तुमच्या घरामधली परिस्थिती बदललेली आहे, कुटुंबामध्ये वाद आहे, खचून गेल्यात, निराश आहात, लग्नाची समस्या, नवऱ्याची समस्या, बायकोची समस्या, घरामधल्या लोकांची समस्या, शेजाऱ्यांची समस्या, त्याचप्रमाणे तुम्ही पाहता कोर्टाचे प्रॉब्लेम, किती प्रॉब्लेम तुमच्याकडे. पण प्रभूला सगळे प्रॉब्लेम माहिती आहेत. ह्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला देवाकडे यावं लागणार आहे. प्रभूला आपलं मनोगत सांगावं लागणार आहे. शुनेमकरीला जसं त्यानं बोलवलं, मला वाटतं परत दुसरे राज्य 4 अध्याय 12 काही वचन वाचूया. 4 अध्याय 12 काय त्या ठिकाणामध्ये अलिशा काय बोलत आहे ते आम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे. त्याने आपला सेवक गेहजियाला म्हटले, त्यानं आपला सेवक गेहजियाला म्हटलं, त्या शुनेमकरणीला बोलवणार, त्याने तिला बोलावलं आणि ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली. ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली. तो त्या सेवकाला म्हणाला, तू तिला म्हण, तू आमची काळजी घेण्यात एवढी तत्परता का, तू आमची काळजी घेण्यात एवढी तत्परता दाखवलीस. तुझ्यासाठी मी काय करावं? राजाकडे किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू का? इथं हा अलिशा जो आहे ना, अलिशा स्वतः त्या स्त्रीशी कोणतं संभाषण करत नाही. हे पण गोष्ट लक्षात घ्या. वारंवार तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडण्यासाठी तुम्ही डायरेक्ट देव तुमच्याशी थोडं बोलणार आहे. अलिशानं आपला सेवक गेहजी याच्याशी त्यानं बातचीत केलेली आहे. आता एक प्रश्न लक्षात घ्या या ठिकाणामध्ये, हा गेहजी जो आहे ना, हा गेहजी लालची आहे. या गेहजीनं नामान कोड्यानं आणलेलं धन अलिशानं नाकारलं आणि गेहजीनं ते धन स्वीकारलं, जाऊन घेऊन आला. तो त्याच्याकडनं एक चूक घडली. मग तरी सुद्धा हा जो अलिशा आहे तो त्याच्यावरच विश्वास ठेवतो. देव त्याच्या सेवकांच्या बाबतीमध्ये असंच देवाचं मन असतं. मोशे चुकला म्हणून देवानं त्याची सोबत नाही सोडली. शमशोन दलिलीच्या मांडीवरती निजला, त्याच्या बटा गेल्या म्हणून प्रभूनं त्याच्यातला अभिषेक काढून घेतला, म्हणजे परत दिला नाही असं नाही. प्रभूनं परत त्याला एकदा उभं केलेलं आहे. हे का मी तुम्हाला सांगतो की तुमच्यापेक्षा देव त्याच्या सेवकांवरती अधिक प्रेम करत असतो. का? तर सेवकानं मोशे संबंधानं म्हटलं, त्यानं पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं पत्करलं आणि 40 वर्षाचा प्रवास खडतर लोकांबरोबर त्यानं केलं. लोकांकडनं मानहानी स्वीकारली, लोकांकडनं अपमान स्वीकारला आणि प्रभूनं हे त्याचं विश्वास पण पाहिलं. आणि तो मिरियम आणि अरोनला सांगतो, मोशे तुमच्या सगळ्या घराण्यामध्ये माझा विश्वासू सेवक आहे आणि मी त्याच्याशी तोंडोतोंड बोलतो. म्हणून अलिशानं या गेहजीच्या बाबतीमध्ये मी पाहतो, गेहजीला त्याने सांगितलं आणि गेहजीने जाऊन त्या स्त्रीला सांगितलं. देव सेवकाच्या माध्यमातून तुमचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये पाठवत असतो. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्या सेवकाच्या बाबतीमध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये किंतु परंतु कधी असू देऊ नका. सेवकाचा प्रश्न हा दैवी प्रश्न आहे. देव त्या प्रश्नाला पाहून घेईल. जर देवानं त्याला अनुग्रह देण्याचं ठरवलं, देवानं त्याला कृपा देण्याची ठरवली, पेत्रनं 3दा येशूला नाकारलं, येशूला शिव्या दिल्या, तलवार चालवली, पण सगळ्यात जास्त अभिषेक त्याच्यावरती आला. जेव्हा येशू पुनरुत्थित झाला, पहिला उपदेश पेत्रनंच केला. 10 लोकांचं काय झालं? या 10 लोकांमध्ये तो अभिषेक नव्हता. माडीवरती 120 लोकांनी. एकदा प्रभूनं त्याला ठरवलं ना, याला वापरून घ्यायचं. देव कशाही पद्धतीने वापरून घेतो. म्हणून जर वारंवार जीवनात चमत्कार घडलं गेले पाहिजे तर सेवकाच्या शब्दाकडे लक्ष द्या, लोकांच्या शब्दाकडे बघू नका. मिरियम आणि अरोन हे एकमेकाच्या चर्चेमध्ये अडकून पडले आणि देवाच्या सेवकाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. कधी कधी असंच होतं जीवन.
ज्यांना सेवा ठाऊक नसती त्या लोकांच्या चर्चा आणि जो सेवा करतो याच्या संबंधीचं मन आमचं बिघडून जातं आणि परिणाम वारंवार होणारे चमत्कार आमच्या जीवनामध्ये थांबले जातात. वारंवार चमत्कार घडले पाहिजे. मग प्रभू काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. तुमच्या मनानं तुमच्या विचारानं चालू नका. लक्षात घ्या, प्रभूचं वचन जे तुम्हाला मार्गदर्शन करतं तसं करा. या ठिकाणामध्ये असं म्हटलं की त्यांच्याकडे खावयाला काही नव्हतं. म्हणजे देव जाणतो तुमच्याकडे काय नाही. देव कोणातरी सेवकाला, ज्या सेवकाला देवाला पाठवलं असतं आणि त्या सेवकाच्या द्वारे आता गेहजीवरती अविश्वास दाखवून आलिशानं आणखीन काही सेवकांना बोललं पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे तो नको आता गेहजी, दुसरा त्याला. कधी आमच्या डोक्यात असतं ते, हा सेवक नको आता तो पाहिजे, तो सेवक नको तो पाहिजे. देवाच्या डोक्यात तसं नसतं. त्याला माहिती पात्र बिघडतं, त्याला मी पुन्हा रिपेअर करेन. आलिशाला पण ठाऊक होतं. आलिशा एली बरोबर चाललेला आहे. एलिया कशा पद्धतीनं आलिशाला हाताळत होता त्याच पद्धतीनं आलिशानं गेहजीला हाताळलं. लक्षात घ्या, देवाची सेवेची प्रोसेस ती कधीच बदललेली नसती. त्याच पद्धतीने प्रभू सेवा करून घेत असतो. तुम्ही देवाच्या सेवेच्या बाबतीमध्ये आणि प्रभूच्या वचनाच्या बाबतीमध्ये अगदी बिनघोर राहा. काय तुमच्याकडे नाहीये, ज्ञान नाही, बुद्धी नाही, मार्गदर्शन नाही, आत्म्याचा अभिषेक नाही चालण्यासाठी, आणि तुमच्यामध्ये विश्वास नाही. प्रभूला सगळं ठाऊक आहे. तुमच्यामध्ये विश्वासाची निर्मिती होणं फार गरजेचं आहे. कालचाच एक संदेश आणि मी याला टाकल्यानंतर आणि सोलापुरात एक मला कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की इतके दिवस आम्ही अतृप्त होतो आणि आम्हाला विश्वासामध्ये कमजोर पडलो होतो, पण एका संदेशानं आता पुन्हा एकदा आम्हाला तरतरी आली, आम्हाला उभारी आली. होय, देवाचं वचन तुमच्यातली निराशा घालवतं. काय त्याची गरज आहे आणि तुम्हाला काय गरज आहे प्रभूला चांगलं ठाऊक आहे. म्हणून वचनात टिकून राहा. बाकीच्या गोष्टी लक्षात आणू नका. इथं आम्ही पाहतो की त्यांच्याकडं खायला नव्हतं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडं काय नाही हे फक्त प्रभूला माहितीये आणि प्रभू ते दिल्याशिवाय राहणार नाही. पण तो तुमचं मनोगत, तुमच्या मनातल्या कल्पना जाणतो. तुमचं उठणं, तुमचं बसणं, तुम्ही कोणाबरोबर असता, काय चर्चा करता, काय तुमच्या डोक्यामध्ये चाललेले, हे सगळं जाणतो. आणि बऱ्याच वेळा डोक्यातल्या कल्पनेमुळे तुमचे आशीर्वाद तुमच्यापासून निघून जातात. डोक्यातल्या कल्पनेमुळं. कोणती डोक्याची कल्पना? राजाच्या पुस्तकामध्ये दिले. दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही पाहता, शमरोनाभोवती वेढा पडलेला असताना आलिशा तिथं गेला आणि त्यानं सांगितलं की उद्या इतकी जबरदस्त स्वस्ता येणार आहे. आणि तिथं ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत होता त्या सरदाराच्या डोक्यात आलेली कल्पना, कोणती कल्पना? एवढी जबर स्वस्ताई परमेश्वरानं आकाश कपाट उघडली तरी होऊ शकणार नाही, ही त्याच्या डोक्यातली कल्पना. आता या कल्पनेमुळे झालं काय माहिती का? त्यानं आशीर्वाद गमावले. आलिशा त्याला म्हणतो उद्या लोक आशीर्वादित होणार आहे. देवाचा स्वभावच आहे आशीर्वाद करणं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ते आशीर्वादामध्ये तुझा भाग नसणार आहे. हीच गोष्ट आज देवाचं वचन ऐकणाऱ्या लोकांना मला सावध करायचं. तुमच्या डोक्यातल्या कल्पना ज्या वचनाच्या विरोधात आहे ते काढून टाका. वचनाला पूरक, देवाच्या वचनाला पोषक अशा कल्पना तुमच्या डोक्यामध्ये ठेवाल तर लक्षात ठेवा, प्रभूचं वचन तुम्हाला आशीर्वादाचं कारण बनणार आहे. आशीर्वादासाठी तुम्हाला प्रभूकडे यावं लागणार आहे. आणि म्हणून तुमचे विचार, तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचं उठणं, तुमचं बसणं, या सगळ्यांवरती प्रभूचा आणि बारीक लक्ष असतं. आणि म्हणून प्रभूचं बारीक लक्ष असताना पुन्हा एकदा तो चमत्कार तुमच्या जीवनामध्ये. एक वचन, दुसरं वचन वाचूया आणि मग आपण पुन्हा त्या प्रार्थनेकडे जाऊया. दुसरं वचन, मार्कात शुभवर्तमान 8 अध्याय 2 वचन फार सुंदर त्या ठिकाणामध्ये सांगितलेलं. मग या लोकांचा कळवळा येतो, मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज 3 दिवस ते माझ्या बरोबर आहेत. आज 3 दिवस ते माझ्या बरोबर आहेत. त्यांच्याजवळ खायला काही नाही. त्यांच्याजवळ येशू म्हणतो की मला कोणत्या लोकांचा कळवळा येतो? कोणत्या लोकांसंबंधानं येशूचा अंतःकरण कळवळ? सगळ्यांसाठी हा कळवळा कधीच येणार नाही. लक्षात घ्या, सगळ्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडणार नाही. वारंवार देव चमत्कार करतो हे मला तुम्हाला सांगायचंय. वारंवार प्रभू तुम्हाला अनुग्रह देतो. पण कोणासाठी, कोणाविषयी कळवळा येतो? जे 3 दिवस इकडे त्या लोकांसमोर 3 दिवस झाले ते माझ्यासोबत आहे. देव किती दिवस तुम्ही त्याच्याबरोबर चालता हे देखील येशू, त्याचं लक्ष तुमच्याकडे लागले. येशू बरोबर चाला, दमू नका, थांबू नका. लोकांकडे पाहून पण आपलं चालणं थांबू नका. अहो, येशूच्या मागे बर्तिमयला येशू आवाज देतो. बर्तिमय, जेव्हा येशू त्या यरीहोमध्ये प्रवेश करतो त्यास बर्तिमयच्या कानावरती लोकांचा आवाज येतो. त्यास बर्तिमय, अहो दावीद पुत्र, माझ्यावरती दया कर, असा शब्द बोलतो. त्यास शिष्य त्याला दटावतात, पण येशू त्याला बोलावतो. दटावणारे लोक असणार आहेत, तुम्हाला पाडणारे, तुम्हाला देवापासून दूर नेणारे अनेक शिष्य असतील. शिष्यच येशूला, आम्ही पाहतो या बर्तिमयला शिष्य येशूकडे येऊ देत नव्हते.
ही सगळ्यात मोठी समस्या आहे. बालक येशूकडे येण्यासाठी अटकाव करणारे सुद्धा कोण होते? शिष्यच होते. आज जगामध्ये अशा प्रकारचे शिष्य तुम्हाला सापडतील जे प्रभूच्या जवळ तुम्हाला येऊ देणार नाही, पण तरी तुम्हाला चालायचं. तुम्हाला लोकांसाठी नाही चालायचं. ज्याने तुम्हाला बोलावलं, जो अनुग्रह तुम्हाला देणार आहे, ज्याच्या हातामध्ये आशीर्वाद आहे, जो पुन्हा एकदा चमत्कार तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी उत्सुक आहे, तो बोलवतो म्हणून तुम्हाला चालावं लागणार आहे. म्हणून देवाचे प्रिय लोको, आता चालणं थांबू नका. कोणाकडे पाहून आपलं आत्मिक जीवन संपू नका, तर तुम्ही चाला. 3 दिवस पर्यंत ते येशूच्या मागे चालले आणि येशूला त्यांचा कळवळ आला. तुम्ही किती दिवस येशूच्या मागे चालता? आणि लक्षात घ्या, आत्ता चालताना तुमच्याकडे काही नसेल, परंतु प्रभूला कळवळा आल्यावर प्रभू सर्वोत्तम इकडं पुन्हा एकदा त्यानं 7 भाकरे आणि काही माशाचे तुकडे या लोकांना दिलेले आहेत. तुमच्या हातामध्ये उत्तम ते प्रभू सोपवणार आहे. चालत राहा, चालत राहा. त्याला तुमच्याविषयी कळवळा येणारच आहे. आणि जेव्हा प्रभूला कळवळा येईल तेव्हा तुमची सगळी परिस्थिती बदललेली असेल. आता त्यांचा कासवीसपणा निघून गेला. आता त्यांच्याकडे काही नाही ही वृत्ती निघून गेली. जाताना त्यांच्याकडे समाधान होतं. अरे 3 दिवस काही खाल्लं नाही, पण प्रभूनं आमची भेट घेतली आणि आता प्रभूनं आम्हाला तृप्त केलं. आज देवाचं वचन सांगताना हीच गोष्ट मी तुम्हाला सांगेल, प्रभू तुम्हाला तृप्त केल्याशिवाय राहणार नाही. विश्वासानं चालत राहा, मार्ग सोडू नका, प्रभूमध्ये खंबीरपणे राहा. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत देवा, तुझ्या महानतेबद्दल, तुझ्या अखंड करुणेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्यासारखा दुसरा कोणी देव नाही. वारंवार आमच्या जीवनात चमत्कार करायला तुला आवडतं हे आम्हाला ठाऊक आहे प्रभूजी, परंतु तरी सुद्धा तो चमत्कार कसा आम्ही स्वीकारावा या संबंधीचं मार्गदर्शन आमच्याकडे नव्हतं. आणि आज तुझ्या वचनानं तुझ्या लोकांची भेट घेतलेली आहे. प्रत्येकाचे अंतःकरण प्रकाशित कर. तुझ्या वचनाच्या द्वारे त्यांचे विचार बदलले जावेत. मला ठाऊक आहे की आज ऐकणाऱ्या अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये तू बदल करणार आहे. तुझे सेवक परिवारासाठी, मंडळीसाठी, घराण्यासाठी आशीर्वादाचं कारण बनलेले आहे. आलिशा ज्या पद्धतीने गेजेला सांगतो, तिला विचार, मी तुझ्यासाठी काय करू? प्रभू आज माझ्या माध्यमातून तू अनेक लोकांना कदाचित हाच प्रश्न केला असेल, यांच्यासाठी मी काय करू? काही लोक आत्ता ऐकताना ते म्हणत असतील, प्रभू मला नोकरी नाही, माझ्यासाठी नोकरी. मी गेजी सारखं तुला सांगतो, प्रभूजी या लोकांना नोकरीची गरज आहे, लेकरांची गरज आहे, आर्थिक आशीर्वादाची गरज आहे. शेतामध्ये चाललेले त्यांचं आणि सर्व त्यांच्या शेतामध्ये पीक येत नाही, त्यांच्या शेतामध्ये भरघोस पीक येत नाही, दुष्काळाची परिस्थिती असेल, त्यांची परिस्थिती बदल प्रभूजी. त्यांच्या हाताला यश दे, बिझनेस मधलं फेल्युअर काढून टाक, अडकलेला पैसा मोकळा होऊन जाऊ दे. अशा अनेक समस्या, अडचणी यातून लोक तुझ्याकडे पाहत आहे. परंतु देवा, पुष्कळ लोकांच्या जीवनात साक्ष घडव. प्रभूनं अनुग्रह केला, देवानं आशीर्वादित केलं. एका आशीर्वादानंतर दुसऱ्या आशीर्वादासाठी त्यांना तयार. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत तुला गौरव देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन.